महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी आज आपण सध्या पुणे शहरातील हिंजवडी एक असा भाग आहे की म्हणजे पुणे शहरातलं सगळ्यात हायलाइटेड जर कोणता एरिया म्हणला किंवा IT क्षेत्र किंवा सॉफ्टवेअर क्षेत्र म्हणलं तर पुण्यातल्या हिंजवडी क्षेत्राचं नाव हे सर्वात प्रथम घेतलं जातं। आणि आज सर्वात महत्त्वाचं जर म्हणलं तर आज चॅनलच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असताना बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या जातीवंत गायी असतील, वासरं असतील त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला। पण आज चॅनलच्या माध्यमातून आज आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत त्या शेतकऱ्यांपर्यंत येण्यासाठी आपल्याला बराचसा कालावधी लागला। पण आज एक गोष्ट चांगली घडतीये की शेतकरी कळत न कळत त्यांच्या परीने जेवढं काय होतं त्या पद्धतीच्या जातीवंत गायी असतील, जातीवंत वासरं असतील ती तयार करण्याचं काम हे त्यांच्या लेवलला करत आहेत। आणि आज आपल्याला आवड म्हणजे एक आनंद वाटतो की आज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आज त्यांच्याकडे असलेल्या जातीवंत गायी असतील, सुंदर गायी असतील आणि त्याचबरोबर वळूची निवड कशी करायची, वळूचा अभ्यास कसा करायचा आणि एक जातीवंत पैदास त्या वासरांची कशी घ्यायची, ब्रीडिंग कसं करायचं या संदर्भातली आजची ही मुलाखत आहे मंडळी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटकातले सर्व शेतकरी एकत्रित येऊन आपण देशी संगोपनामध्ये एक ब्रीडिंगचा प्रोग्राम करतोय की ज्याच्यामध्ये आपण मायक्रोचिप प्रत्येक गोवंशाला बसवणार आहोत। तर त्याच्याबद्दल देखील आपण आज चर्चा करणार आहोत। मालक नमस्कार, चॅनलवर तुमचं खरं तर स्वागत आहे। आणि आज आम्ही तुमच्या दावणीला आल्यानंतर तुमची जातीवंत गाय असेल, तिला झालेलं वासरू असेल, एक सुंदर संगोपन तुम्ही करताय। मालक आम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि कुठे आहे तुमचा हा गोठा ती माहिती द्या। माझं संपूर्ण नाव सागर सुरेश बोडके। हा गोठा मान बोडकेवाडी हिंजवडीपासून 2 किलोमीटरवरती गाव आहे आमचं तिथे। ओके, आता तुमचं हे हिंजवडी खरं तर IT क्षेत्र किंवा मोठ्या प्रमाणात एक पुण्यातलं मेन जागा म्हणलं तर ही हिंजवडी मानली जाते। तर काय आहे नक्की या हिंजवडी परिसरात, कशा पद्धतीच्या कंपन्या आहेत, कशा पद्धतीची शेती आहे, आज काय काय आहे इकडे? इथं सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्या आहे, म्हणजे IT पार्क आहे इथं आणि एकदम गजबजलेला ट्रॅफिकनी भरलेला एरिया आहे आमचा हा सगळा। ओके, मग आता एक गोष्ट जर पाहिली तर आपण एवढ्या सगळं गजबजलेला एरिया असताना सगळं असताना देशी गोवंश इथं सांभाळणं अवघड आहे का सोपं आहे तसं पाहायला गेलं तर? तसं सांभाळायचं म्हणल्यावरती सोपं पण आहे आणि मनातून इच्छा पाहिजे। मनातून जर इच्छा असेल तर कुठली गोष्ट अवघड नाही। आता तसं पाहायला गेलं तर तुम्ही या जागी जेव्हा गाय संगोपनाला सुरुवात कशी केली? आज एक वासरू पण आम्ही तुमच्याकडे पाहतोय। सुरुवातीला आमचे मावस बंधू आहे, त्यांनी आम्हाला एक गावरान गाय दिली होती, त्या गायीला एक वासरू झालतं। मग त्या गायीच्या आणि लाळा लागून गेला या गायी सांभाळायचा। मग त्यानंतर ही कालवड आणली आपण। आता ही कालवड एखादी तुम्ही निवड करताना कुठल्या बाजारातून घेतली, कोणाची मदत मिळाली, कशी घेतली ही गाय? ही कालवड घेताना आपले किरवे म्हणून आहे बारामतीचे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण कर्नाटकच्या साईडला बाजार होता, महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवरती, तिकडनं आणली होती। एक 6 ते 7 महिने वय असताना घेतली। मग आपण कालवड तेव्हा दावणीला आणल्यानंतर तिला खुराक, व्यायाम किंवा कशा पद्धतीचा प्रवास केला आणि आज एक ती आपण 2 दातीमध्ये गाय पाहतोय? तिला काय सकाळ संध्याकाळ 2 टाईम खुराक होता आणि वाळले आणि वल्ली वैरण 2 टाईम आणि तिचं देखभाल व्यवस्थितपणे केली सगळी। आता आम्ही हे जे वासरू पाहतो हे कोणत्या बैलाचं आहे आणि त्याच वळूची का निवड केली? हे विपुल ड्रायव्हर रहमतपूरचे, त्यांच्या सोने नावाच्या वळूचं वासरू आहे। आणि निवड म्हणजे एक क्रॉस ब्रीडिंग व्हायला नाही पाहिजे गायांमध्ये, त्याकरता आपण तो वळू निवडला होता आणि एक गरम रक्ताचा सुंदर वळू होता तो। आता जसं तुम्ही म्हणले की तुम्ही क्रॉस ब्रीडिंग नाही झालं पाहिजे त्यामुळे त्या वळूची निवड केली, मग ही गाय कुठल्या बैलाची पैदास आहे? ही मणसनाळच्या काम्या बैलाची पोटची कालवड आहे। ओके ओके, मग आता दावणीला ही गाय असताना वासरू आता जवळपास एक 15-1 दिवसाचं वासरू आहे आपल्याला। गायला दूध चांगल्या पद्धतीत आहे? दूध वासराचं भागते आता सध्या 2-2.5 लिटर दूध आहे तिला, 2-2.5-3 लिटर पर्यंत देत असेल ती। आता खरं तर पाहायला गेलं तर जवळपास एक 5 ते 6 महिन्याची तुम्ही कालवड आणली, तिला मोठी केली, मग तिला भरली। जेव्हा आपल्याला भरायचा वेळ आला किती माज आपण गायीचे जिरवले असेल आणि मग हे केलं? आपण तिचे सुरुवातीचे 2 माज जिरवले आणि 3ऱ्या माजाला घेऊन गेलो तिकडे।
ओके. आणि इथं गोठ्यामध्ये जेव्हा आपण गाय सांभाळतो दिवसभरातला किती वेळ तुम्हाला गोठ्याला द्यावा लागतो तुमचं बाकीचं कामकाज सांभाळून? गोठ्यामध्ये सकाळचे 1-1.5 तास जातो आणि दुपारचं एक थोडा वेळ यायचं, आपलं बघायचं काय खाल्लंय बिल्लंय, पाणी वगैरे करायचं आणि संध्याकाळी 1-1.5 तास. म्हणजे तुम्ही तुमचं कामकाज सांभाळून गायीकडे लक्ष देऊ शकता म्हणजे. आता तुम्ही जसं म्हणले की जसं हिंजवडीचा हा जो IT क्षेत्राचा परिसर आहे, शहरी भाग आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे, गाय दावणीला सांभाळून एक घरामध्ये आनंदी वातावरण किंवा काय म्हणू आपण एक शुभ संकेत काय सांगता याबद्दल? गायीच्या सानिध्यात राहिल्याने काय होतं, आपण जे कामाच्या व्यापात हे झालेलं असतो, तर गायीच्या इथं आलं आपलं कुठलं टेन्शन काय म्हणा नाही का आपलं, ते सगळे निगेटिव्हिटी निघून जाते, पॉझिटिव्ह वातावरण राहतं सगळं. आता इथं एक आम्ही जवळपास 2 मोठ्या गायी आणि एक आत्ताचं वासरू पाहतो. एवढं सांभाळायला किती मॅन पॉवर पाहिजे आपलं बघायला? मॅन पॉवर जसे घरातले असतात कोणी ना कोणी, 2-3 जण असले तरी होऊन जाते. ओके. आता गायीला 15 दिवसाचं वासरू झाल्यानंतर आता पुढचं समजा आता गायीला पुढच्या 2-3 महिन्यांनी भरायची वेळ येईल, तेव्हा कुठल्या वळूची निवड आता केली आहे का पाहताय? कसं ते निवड करणार? आता पाहतोय, अजून काय निवड केलेली नाहीये. एक चांगला वळू यावेळेस पण भरू आपण तिला. आता हे तसं पाहायला गेलं तर पुणे जिल्हा मोठ्या प्रमाणात शर्यतीसाठी जास्त प्रसिद्ध आहे. मग तुम्ही कशा पद्धतीची वासर गायीकडून अपेक्षित करताय? का कालवड, खोंड किंवा असं काही? कालवड झाली तरी काही चांगलंच आहे आणि खोंड झालं तरी चांगलंच आहे, शर्यतीसाठी चालतात, काही हे नाही असं. दोन्ही झालं तरी आपल्याला चालतं. आता ह्या परिसरामध्ये तुमच्या हिंजवडीत किती प्रमाणात देशी गायी सांभाळल्या जात असतील? गायींचं गायी किंवा बैल? बैलांचं प्रमाण जास्त आहे आमच्या इथं, गायांचं कमी आहे. ओके. तर मंडळी, आता या मालकांच्या माहितीतून आपण बरीचशी माहिती घेतली की खरं तर त्यांनी जी गाय निवडली ती मडसनाळच्या काम्या बैलाची पैदास आहे. मंडळी, येथे या मुलाखतीच्या मध्ये आपण थोडंसं मायक्रोचिप बद्दल देखील बोलणार आहोत की समजा आता मायक्रोचिपचं काम आपलं ह्या महिन्यामध्ये चालू झालेलं आहे आणि जवळपास समजा आपण मडसनाळच्या काम्याला जेव्हा मायक्रोचिप बसवू तेव्हा त्या बैलाकडून ज्या ज्या गायी भरल्या जातील, आता ही गाय भरल्या गेली तर हिला एक मायक्रोचिप असेल. ह्या गायीपासून झालेलं हे वासरू म्हणजे ह्या वासराचे आईबाप हे आत्ता आपल्या समोर आहेत. तर ही सगळी वंशावळ नोंद करण्यासाठी आज खरं तर या मालकांकडे या गोष्टीची नोंद त्यांच्या वहीमध्ये आहे. पण पुढच्या 50-60 वर्षानंतर, पुढच्या 25 वर्षानंतर ही माहिती सगळ्यांसमोर कशी फायदेशीर राहील? कदाचित उद्या या गायीपासून झालेल्या या वासराला कदाचित जास्त ब्लड लाईनचं दूध कदाचित या वासरामध्ये असेल किंवा प्रदर्शनाला जाण्यासाठी ज्या क्वालिटीची वासरं लागतात ती कदाचित ह्या गायीपासून, ह्या वासरापासून मिळत असेल किंवा जी शर्यतीमध्ये ज्या प्रकारची वासरं लागतात, तर ह्याची नोंद आपण खरं तर ठेवणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण गायीच्या पेडिग्रीची पूर्ण नोंद तर तिथे ठेवतोच आहे, पण ज्या मालकाने ती गाय सांभाळली त्याची देखील नोंद तिथं ठेवणं गरजेचं आहे. उद्या भविष्यात याच गायीच्या पोटी जर एखादं चांगलं जातीवंत वासरू जन्माला आलं जे शर्यतीत पळालं, तर ते शर्यतीत पळत असताना कोणाच्या दावणीला त्याचा जन्म झालाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कोणाच्या मालकीचं आहे, तर त्या मालकाचं देखील नाव त्या वंशावळीच्या नोंदणीमध्ये आपल्या असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून मायक्रोचिप ही आवर्जून बसून घ्यावी. खूप कमी खर्च आहे, जास्त नाहीये. फक्त तुम्ही जे दिवस रात्र काबड कष्ट करताय त्या कष्टाचं कुठेतरी चीज म्हणून आपण सर्वजण पुढे येऊन एकत्रित येऊन तुमची नोंद स्वतः ही संस्था करणार आहे. तर आवर्जून याचा फायदा घ्या. मालक, आता आम्हाला थोडंसं हे विचारायचं, तुमच्याकडं एक अनुभव चांगला आहे की तुम्ही लहान वासरू 5-6 महिन्याचं घेतलं आणि आज त्या गायीला पहिल्या वेताला एक चांगली कालवड झालेली. आता बरेचसे तरुण वर्ग किंवा नवीन शहरी भागातली लोक की या क्षेत्रात येऊ बघतात, आम्हाला पण एक कालवड सांभाळायची, तर त्यांनी निवड कशी केली पाहिजे, कुठून? कारण आज हे बरंच हे पण होतं की आज निवड करायला जातो पण पाहिजे तशी गाय मिळत नाही किंवा गाभण राहताना अडचणी येतात किंवा पहिल्या वेताला. तर काय अनुभव सांगता तुमचा? तर पहिल्यांदा गाय घेताना आपले सगळे व्यापारी लोक असतील किंवा शेतकरी असेल महाराष्ट्र कर्नाटक साईडची, त्यावेळेस तिकडे जाऊन माहिती घेतली पाहिजे बाबा कोणच्या वळूची कालवड चांगली काय, म्हणजे आपल्याला सांभाळण्यास योग्य राहील अशी निवड केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सांभाळताना हिला आपलं हे मिनरल मिक्सचर आणि हे दुसरं मिनरल मिक्सचर आणि आपलं एक व्हिटॅमिनची एक हे येते लिक्विडची, ते एक वापरलं पाहिजे जेणेकरून तिला गाभण काळात त्रास होणार नाही त्याचा आणि गाभण पण पटकन राहू शकते ती. ओके. 9 महिने किती दिवस घेतले गायीने व्हायला? 9 महिने 21 दिवस घेतले गायीने. ओके.
आणि इथं मग तुमच्या भागात एवढ्या 9 महिन्याच्या काळामध्ये किंवा गाय आणल्यापासून डॉक्टरची किती गरज पडली की गाय आजारी असं काही का नाही, ह्या गायीसाठी डॉक्टरची गरजच नाही पडलेली आपल्याला. ओके. आणल्यापासून तिला आपण 100 रुपये पण खर्च नाही केलेला डॉक्टरसाठी. मंडळी आता इथे एक गोष्ट म्हणजे यांनी हे पण सांगितली की देशी गाय संगोपन करताना घरामध्ये एक चांगलं वातावरण, एक शुभ संकेत, त्याचबरोबर देशी गोवंश हा असा आहे की कमी दवाखाना या गायीला लागतो किंवा लागतच नाही. आणि तेच एक मूळ कारण आहे की त्या गायीसोबत आपण स्वतः राहणं आणि याचाच फायदा हा आपल्या आरोग्यासाठी होत असतो. म्हणून आपण घरामध्ये एकतरी आपल्या अंगणामध्ये देशी गाय सांभाळली पाहिजे. आता मायक्रोचिपचा जेव्हा आपण उल्लेख केला, खरं तर तिथे फक्त आपण या मालकांनी घेतलं, कुठून बैल भरला, वळू ह्या पैदाशीबद्दल सांगितलं. खरं तर आता ह्यांनी जो उल्लेख केला की ह्यांनी ठराविक एका वार्षिक यात्रा बाजारातून जेव्हा कालवड खरेदी केली तर ती गणेश किरवे यांच्याकडून खरेदी केली. तर गणेश किरवेंच्या देखील नावाचा सहभाग येथे होतो. म्हणजे जवळपास आपण येथे पाहतोय की या कालवडीचा जन्म ज्या ठराविक व्यक्तीच्या दावणीला झाला त्याचं नाव त्याच्यानंतर त्यांच्याकडून गणेश किरवे यांच्याकडे आली, गणेश किरवेंकडून यांनी घेतली. जवळपास या 3 ते 4 मालक जे बदलतात ह्याची सगळी नोंद आपण तेथे ठेवणार आहोत. असं नाही की मायक्रोचिप बसवल्यानंतर कुठल्याही मालकाच्या नोंदणीचं तिथे आपण म्हणजे सहभाग आपण तिथं पाहणार नाही. प्रत्येकाचा आपण सहभाग घेणार आहोत. मग तो त्याच्यामध्ये व्यापारी असेल, शेतकरी असेल किंवा कोणाकडे जन्म झालाय, वळू मालक असेल, तर हा सर्व फायदा आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. मालक आता एक विचारायचं आहे की गाईला तुमची वैरण विकतची, घरची आहे किंवा आपण काही खुराक तिला स्पेशल असं देतो का? खुराक तर काही स्पेशल नाही तिला. आणि वैरण अर्धी आपली विकतचीच असते, अर्धी 80% वैरण विकतचीच आहे तिला. ओके. हा, घरची वैरण जास्त नाही. एक काही शाळू झाला थोड्याफार प्रमाणात तर तेवढाच असतो घरचा, नाही तर आपलं विकतच आहे सगळं. ओके. आता तसं पाहायला गेलं तर खिलार सांभाळत असताना आपली घरातली बाकीचे इतर लोक असतील तर त्यांचा पण सहभाग असतो का ते म्हणतात की कशाला सांभाळलंय किंवा काय, असं काही होतं कधी? काय होतंय, कुठलं पण जनावर सांभाळायचं म्हणलं एकट्याचं काम नाही, ते घरातल्यांचा सपोर्ट पाहिजेच. एक आमच्याबरोबर मंडळी पण काम करतात, आई वडील ते पण बघतात, काय अडचण नाही, कोण ना कोण असतं तिथं. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण मडसनाळच्या काम्या बैलाची पैदास असलेल्या एका जातीवंत कालवडीची माहिती घेतली, तिला असलेल्या वासराची माहिती घेतली. मला आता आम्हाला दावणीला अजून एक गाय घेतलेली आहे तुमच्या दावणीची, तर ही गाय कुठून घेतली, किती महिन्याची, ती माहिती द्या. ही गाय 3 ते 4 महिन्याची साधारण वय असणीच. त्यावेळेस सांगोला बाजारात घेतली होती आपण. 3 ते 4 महिन्याची वासरू. मग त्यावेळेस तिची आई पण होती का दूध प्यायची हे थांबलं होतं? आई होती तिची, पण ते शेतकऱ्यांनी विकायची होती, शेतकऱ्याला विकण्यासाठी आणली होती. फक्त वासरू का गाय पण? गाय पण विकायची होती, पण गाय नाही घेतली आपण, कारण की गाय सांभाळायचं म्हणजे कालवड सांभाळलेली कधी पण बरी गायपेक्षा, जेणेकरून आपल्याला तिची सवय लागून जाते आणि तिला आपली सवय लागते. कालवड सांभाळणं सोपं, गाय सांभाळणं अवघड. मग एखाद्याने जर नवीन एखादा जर या क्षेत्रात येत असेल तर त्यांनी असं केलं पाहिजे का की मोठी गाय घेण्यापेक्षा कालवडीपासूनच सुरुवात करावी? कधी पण कालवड घेणं चांगलं राहील, कारण की कालवडीला जो मालक आहे तिला कळतं आपल्या बाबा हा माणसाने ओळखती कालवड आणि तिला सवय लागून जाते आपली. त्याच्यामुळे सांभाळण्यात काय अडचण येत नाही जास्ती. आणि डायरेक्ट गाय जर सांभाळली तर थोडा तुम्हाला त्रास होऊ शकतो सुरुवातीला. आता मागची गाय जेव्हा आपण विपुल कदम यांच्याकडे भरली तेव्हा किती आपला जाण येण्याचा खर्च गेला आणि बैलाचे किती दिले पैसे आपण? जायचं यायचं काय, आमची घरची गाडी होती त्याच्यामुळे डिझेलचेच गेले 4,000 रुपये आणि भरायचे पैसे 1,000 रुपये घेतले त्यांनी. ओके. आणि जेव्हा सांगोल्याच्या बाजारात ही घेतली आपण कालवड, तर तेव्हा जाण येण्यात कसं नियोजन खर्च झाला असेल? त्यावेळेस पण असे 7-8 रुपये गेले, 7-8 हजार रुपये. ओके. 7 ते 8 हजार रुपये खर्च आहे. मंडळी, खरं तर आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यांनी मालकांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की तुम्ही नवीन या क्षेत्रामध्ये जर येत असाल तर लहान 3, 4, 5 ते 6 महिन्याच्या कालवडीपासून तुम्ही सुरुवात करा की जेणेकरून तुम्हाला एकदम मोठी गाय सांभाळणं कदाचित एखाद्या नवख्या माणसाला किंवा शहरी भागामध्ये अवघड जाऊ शकतं. त्याच्यामुळे एक खूप चांगला सल्ला मालकांनी दिला. अशाच प्रकारची आपण माहिती पाहत राहूया. आणि आज आपण एक गोष्ट पाहतोय की
जेव्हा आपण दावणीला आपला गोवंश सांभाळत असतो तेव्हा आपल्या घरातली जी लहान मुलं असतात, खरं तर यांना पुढील भविष्यामध्ये आपण ज्या पद्धतीने गायी सांभाळतो हे जर त्यांना कळलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर आवर्जून सांभाळा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाकी कोणाला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा आपल्या घरातील कुटुंबाला आरोग्याच्या दृष्टीने देशी गाय किती महत्वाची या दृष्टिकोनातून आवर्जून मंडळी गाय सांभाळा. मला एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव सागर सुरेश बोडके, राहणार मान, बोडकेवाडी. फोन नंबर 9022562264. मंडळी, या चॅनलच्या माध्यमातून आपण बरीचशी माहिती या मालकांकडून घेतली. आणि खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मायक्रोचिपच्या नाव नोंदणीचा फॉर्म आहे, तसंच या व्हिडिओच्या शेवटी देखील लिंक दिली, स्टार्टिंगला देखील लिंक दिली, तर तिथे आवर्जून तुमच्या नावाची नोंद करा. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.